महायुतीचं सरकार आलं, मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरपर्यंत होणार आहे. मात्र लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. प्रत्येकजण वेगवेगळे बोलत असल्याने नक्की काय चाललंय असा प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. 2100 रुपयासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, तर 1500 रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळतील. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत. तर आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी होणार नाही. मात्र आता या काही जिल्ह्यांमध्ये अर्ज छाननी सुरू आहे, अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याची तक्रारी दाखल झाल्या आहेत, तेथे तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलट तपासणी पुन्हा सुरू झाली आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आली आहे. ही योजना महायुतीसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरली आहे. आता या योजनेतील निकष आणि लाभार्थी महिलेचे अर्ज कागदपत्र पुन्हा तपासले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. सोशल मीडियाला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात आल्याच्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरू असल्याचे मेसेजही फिरत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच आदिती तटकरेंनी स्पष्टच बोलून सांगितले आहे की या मेसेजवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व्हिडिओ माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माहिती योग्य पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले आहे. निकषामध्ये कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी आवाहन केले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीणवर ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे, असे ते म्हणाले आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.